नवनिर्वाचित सदस्य सत्यजित तांबे साहेब आहेत. पहिल्यांदाच या ठिकाणी बोलणार आहेत. मेडन स्पीच ते करतात, त्याच्यामुळे त्यांना आपण मध्ये आहे मध्ये. सत्यजितजी आपण सुरू ठेवू. सभागृहामध्ये एकच ऐतिहासिक अशा सभागृहामध्ये मला पहिल्यांदाच बोलण्याची संधी आज मला या ठिकाणी मिळते. खरं तर माझ्यासारख्या विद्यार्थी चळवळीमधून, युवक चळवळीमधून आलेल्या कार्यकर्त्यासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची वेळ आहे की 22 वर्ष मी विद्यार्थी संघटनेमध्ये आणि युवक संघटनेमध्ये काम केल्यानंतर आज या अशा सभागृहामध्ये मला बोलण्याची संधी मिळते की ज्या सभागृहामध्ये गप्र प्रधानांसारखे लोक या ठिकाणी होऊन गेले, ज्या सभागृहामध्ये जयंतराव टिळकांसारखे लोक असतील, यशवंतराव गडाखांसारखे असतील, वि स पागेंसारखे असतील, गदी माडगुळकरांसारखे असतील, असे अनेक दिग्गज लोक या सभागृहाचे सदस्य म्हणून ज्यांनी काम केलं, या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी काम केलं, आणि तांबे साहेब कन्क्लूड करा. या खरं तर माझं या संपूर्ण राजकीय जीवनामध्ये एक वाक्य माझ्या कायमच डोक्यात आहे आणि जे मी कायम वारंवार म्हणत असतो की वारसाने संधी मिळते पण कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं. अनेक लोकांचे अनेक वारसदार आपण पाहिले, परंतु कर्तृत्व हे सिद्धच करावं लागतं. खरं तर राज्यपाल, परंतु या सगळ्या निर्णयामध्ये असतानाच महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मेशन नावाची आणि आर्थिक सल्लागार परिषद नावाची एक संस्था या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने तयार केली. खरं तर मी अर्थमंत्री म्हणून देवेंद्रजींचं अभिनंदन करू इच्छितो की आर्थिक सल्लागार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या विकासाच्या क्षेत्रामध्ये असलेल्या सगळ्या घटकांना एकत्र आणण्याचं काम केलं. ज्या वेळेस आपण विकासाची चर्चा करतो, आर्थिक विकासाची चर्चा करतो, औद्योगिक विकासाची चर्चा करतो, त्यावेळेस त्याच्यामधले असलेले सगळे घटक हे कुठेतरी एकत्र आणण्याचं काम व्हावं लागतं. आणि मला असं वाटतं की देवेंद्रजींच्या माध्यमातून, आर्थिक सल्लागार परिषदेच्या माध्यमातून हा निश्चित प्रयोग होतो आहे. परंतु काय झालं, ही आर्थिक सल्लागार परिषदेची बैठक 6 फेब्रुवारीला याची स्थापना झाली, 13 फेब्रुवारीला याची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आपण पाहिलं की याच्यामध्ये 18 लोकांचे नाव आहेत. 3 अधिकारी आहेत, IAS ऑफिसर, आणि 18 त्या ठिकाणी इंडस्ट्रीमधले प्रतिनिधी आपण घेतलेले आहेत. या 18 प्रतिनिधींपैकी 2च प्रतिनिधी या बैठकीला आले नाही आणि ते म्हणजे करण अदानी या बैठकीला आले नाही आणि अनंत अंबानी या बैठकीला आले नाही. जर अंबानींचा मुलगा या बैठकीला येऊ शकत नाही, जर अदानींचा मुलगा या बैठकीला येऊ शकत नाही आणि ते जर वेळ देणार नसतील या महाराष्ट्राच्या आर्थिक सल्लागार परिषदेसाठी, तर मला असं वाटतं त्यांची नावं फक्त शोभेसाठी इथं टाकण्याची आवश्यकता नाही. आणि त्याच्याऐवजी अनेक असे कर्तृत्ववान पहिल्या पिढीतले देखील उद्योजक आहेत की ते निश्चितपणाने या शासनाला आर्थिक सल्लागारच्या भूमिकेमध्ये राहू शकतात. त्यांचे नावं शासनाने याच्यामध्ये घेतले पाहिजे. खरं तर तांबे साहेबांना विनंती आहे की आपण कन्क्लूड करावं 1 मिनिटातच. सभापती महोदय, मला अजून एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपल्या सगळ्यांचं सभागृहाचं लक्ष वेधायचं आहे. अभिभाषणामध्ये सांगण्यात आलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचं, खरं तर अशा योजनेचं मी स्वागत करतो. अतिशय चांगली योजना आहे. परंतु आज राज्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचा पुढा बोजवारा उडालेला आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. आज राज्यामधली जी आरोग्य व्यवस्था आहे, आपण पाहतो की राज्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये एक 5 प्रकारचे दवाखाने गावकर साहेब, सब सेंटर आहेत. सभापती महोदय, सब सेंटर आहे, त्याच्यानंतर PSC आहे, त्याच्यानंतर रुरल हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. आपण पाहतो की जशी शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्लीज, ज्याप्रमाणे शिक्षण क्षेत्रामध्ये देखील जागा भरतीचा प्रश्न आहे, त्याच पद्धतीची परिस्थिती आज आरोग्य खात्यामध्ये आहे. आज महाराष्ट्रातले 11,000 सब सेंटर जे आरोग्याचे आहेत, जे सगळ्यात महत्वाचा आज पाया या ठिकाणी आरोग्य खात्याचं काम करतात, ते सगळे सब सेंटर जे आहेत ते कंत्राटी पद्धतीने भरलेल्या समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजे कम्युनिटी हेल्थ सेंटर हे अधिकाऱ्याच्या माध्यमातून चालवले जातात. ज्याप्रमाणे केंद्र शासनाने ही योजना आणली, समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना 6 वर्षामध्ये
नियमित करण्याचं धोरण असताना देखील फक्त महाराष्ट्राचं एकमेव असं सरकार आहे का त्यांनी या ठिकाणी असा निर्णय घेतला नाही. मला असं वाटतं की ज्या वेळेस आपण एखादा नवीन प्रकल्प आणत असतो आपला दवाखान्यासारखा, त्यावेळेस निदान जे अस्तित्वात असलेले दवाखाने त्यांच्यामध्ये चांगले औषधं आहेत का नाही, त्यांच्यामध्ये काही त्या ठिकाणी डॉक्टर आहेत का नाही, त्यांची व्यवस्था आहे का नाही, हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अध्यक्ष सभापती महोदय, मला खरं तर अभिनंदन केलं पाहिजे. कन्क्लूड करा प्लीज. आता 2च मिनिटं राहिले. नाही अर्ध्या मिनिटातच संपवा. दोनच. घ्या कन्क्लूड करा. सभापती महोदय, मला 6:35 ला कन्क्लूड करा प्लीज. सभापती महोदय, मला विशेष अभिनंदन या निमित्ताने केलं पाहिजे ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, या सरकारचं आणि मागच्या सरकारमध्ये देखील, आमच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील आणि जे निर्णय झाले त्याचं विशेष उल्लेख केला पाहिजे. समृद्धी महामार्गाचा, की ज्या समृद्धी महामार्गाचा निर्णय खऱ्या अर्थाने देवेंद्रजींच्या काळामध्ये झाला आणि ते प्रत्यक्षात उतरण्याचं काम झालं. मागच्या सरकारमध्ये तो रस्ता जालन्यापासून नांदेडपर्यंत नेण्याचा देखील एक अतिरिक्त निर्णय या ठिकाणी आपण घेतला. आज हे समृद्धी मार्गाच्या माध्यमातून फक्त काय गाड्याच धावणाऱ्या असं नाही, तर या समृद्धी मार्गाच्या माध्यमातून मुंबईपासून नागपूरपर्यंत विकासाच्या संधी देखील या ठिकाणी जाणार आहेत. ही महत्वाची बाब मला आपल्याला निमित्ताने सांगायचं. आणि याचा फायदा फक्त विदर्भाला नाहीये, याचा फायदा आमच्या उत्तर महाराष्ट्राला आहे, याचा फायदा आमच्या मराठवाड्याला, याचा फायदा विदर्भाला होणार आहे. हे समृद्धी करत असताना मी खरं तर या समृद्धीचे अधिकारी मोपलवार साहेब यांचं देखील या निमित्ताने विशेष उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे. सन्मान्य खडसे साहेब, एक मिनिट. मला सन्मान्य खडसे साहेब, उल्लेख यासाठी करायचा आहे कारण हा प्रकल्प होत असताना अनेक अडचणी असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने हा प्रकल्प या ठिकाणी पार पाडला. सरकारचं स्वागत केलं पाहिजे. हे करत असताना 3 मुद्दे दिव्यांगाच्या बाबतीत मला आपल्याला सांगायचे. आजही एकही सरकारी कार्यालय असं नाही का जिथं दिव्यांग व्यक्ती एकटा विदाऊट कोणाची मदत त्या ठिकाणी जाऊ शकतो, अशी परिस्थिती नाही. आणि म्हणून ते देखील एक महत्वाची बाब आपल्या सगळ्यांना सांगायचंय. एक शेवटचा मुद्दा मला आपल्याला सभापती महोदय सांगायचा आहे, तो म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणाचा उल्लेख या ठिकाणी या अभिभाषणामध्ये केला गेला होता. नवीन शैक्षणिक धोरण ठरवत असताना त्याचा स्वीकार महाराष्ट्राने केला, मात्र ते करत असताना त्याच्यासाठी जी तयारी करायला पाहिजे ती तयारी मात्र अद्यापपर्यंत या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत नाहीये. आणि म्हणून मला आपल्याला सांगायचंय की अनेक संघटना आहेत, अनेक आंदोलनं चाललेली आहेत. आझाद मैदानावर आजही आपण गेलो तरी 5-50 त्या ठिकाणी आंदोलनं चाललेले असतात. मध्यंतरी चर्चा झाली की माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच्या चहाचं बिल 2,68,00,000 रुपये. या सभागृहामध्ये असाच एक प्रसंग 1966 साली आला होता आणि जेव्हा ती चर्चा झाली त्यावेळेस नरू लिमये जे सन्मान्य तांबे साहेब प्लीज कन्क्लूड करा. आता खडसे साहेबांचं नाव मगाशी खरं मी पुकारलं, मला आपण नवीन आहात म्हणून बोलण्याची संधी, म्हणूनच मला 1च मिनिट अजून या ठिकाणी. मी पण नवीन आहे आणि तुम्ही तिथं बसले म्हणून अधिकार फक्त आता 1 मिनिट. आशा वाढल्यात माझ्या. चला, एकच महत्वाचा मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा खर्च 2,68,00,000 रुपये चहा पाण्याचा आला. माझं आपल्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, 2,68,00,000 रुपये नाही, 20 कोटी रुपये जरी चहा पाण्याचा खर्च आला तरी आमची काही हरकत नाही. परंतु या ठिकाणी ज्या प्रलंबित प्रश्नांच्या बाबतीमध्ये लोक आज आंदोलन करतायत, आज सरकारी कर्मचारी त्या ठिकाणी आझाद मैदानावर येत आहेत, शिक्षक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधले असतील, ते लोक ज्यावेळेस आझाद मैदानावर येतात ते नुकसान फक्त त्या आपलं सरकारचं म्हणून नुकसान आहे, जनतेचं नुकसान आहे, त्या लोकांचं पण वैयक्तिक नुकसान आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक ठराविक वेळ काढून या सगळ्या प्रलंबित प्रश्नांना जर उल्लेख या ठिकाणी केला आणि वेळ जर दिला तर निश्चितच पुढचं जे अभिभाषण राज्यपालांचं होणार आहे त्या अभिभाषणामध्ये अजून ठोस काहीतरी त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि सरकार त्या ठिकाणी सांगू शकेल असं मला वाटतं. आपण वेळ दिली त्याबद्दल मी आभारी आहे. धन्यवाद. नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.